राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त भांडूपमधील टेंबीपाडा परिसर भक्ती, उत्साह आणि जल्लोषाने न्हाऊन निघाला। या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी टेंबीपाडा येथून वैभव चौक इच्छापूर्ती गणेश मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने झाली। या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरला तो आकर्षक सजवण्यात आलेला भव्य रथ। या रथावर विराजमान असलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या भव्य प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। रॅलीमध्ये महिलांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला। पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी भंडारा उधळत, ढोल ताशांच्या गजरात नृत्य करत आणि जयघोष करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह आणि अभिमानाचे भाव पाहायला मिळत होते। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा जागर करण्याचा संदेशही या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला। रॅली मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत करत कार्यक्रमाला अधिक रंगत आणली। संध्याकाळी आयोजित मुख्य कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। याशिवाय महिलांसाठी खास होम मिनिस्टर या लोकप्रिय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध खेळ आणि स्पर्धांचा आनंद लुटला। त्यामुळे जयंती सोहळ्याला सामाजिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनाचा अनोखा संगम लाभला। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या भव्य सोहळ्याने भांडूप परिसरात उत्साहाचे आणि एकात्मतेचे वातावरण पाहायला मिळाले। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301वी ही जयंती आहे। ही जयंती आपण भांडूप टेंबीपाडा येथे मोठ्या उत्साहात साजरा करतोय। ही साजरा करत असताना यामध्ये आपल्या भांडूपमधील सर्व लोक एकत्र मिळून ही मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहाने साजरी करून दिवसभरात मोठमोठे कार्यक्रम आहेत, अनेक उपक्रम आहेत, समाज उपयोगी बरेच उपक्रम राबवून आम्ही ही जयंती साजरी करतोय। सालाबादप्रमाणे याही वर्षी राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान जयंती उत्सव समितीने एक मोठा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला आहे। दरवर्षी आम्ही या टेंबीपाडा विभागात आमच्या दैवत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी करतो। मागील 10 वर्षे आम्ही हा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साह समाजात साजरा करत आहोत। तुम्ही हा मागचा जल्लोष बघतच असाल की किती मोठ्या संख्येने समाज बांधव, पश्चिम महाराष्ट्रातील लोक आणि आमच्या समाजातील प्रतिष्ठित मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। अहिल्यादेवी यांची जयंती म्हणजे ही त्रिशताब्दी वर्षाची जयंती आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर ही जयंती साजरी केली जाते। आज भांडूप नगरीमध्ये टेंबीपाडा या ठिकाणी ही जयंती साजरी केली जाते। समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन सर्व समाज एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा केला जातोय। रुक्मिणी भाविक मंडळाचे सचिव आहेत, अंकुश कोळेकर आहेत, दिलीप साळुंके आहेत, त्याच्यानंतर इतर जे काही पक्षाची सगळी लोक आहेत, त्याच्यानंतर तुषार कोळेकर आहे, अशी सगळी मंडळी आणि भाविक आणि गावापासून ते इथपर्यंतचा हा जो आमचा एक संबंध नाते जुळलेले आहे, असे सगळे मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। तर त्याच्यानंतर मी एवढंच सांगू की आज समाजात पण खूप काही स्त्रींवर अन्याय होत आहे। तर तुम्ही आपल्या अहिल्यादेवींना समोर ठेवून त्यांचा इतिहास वाचून त्यांनी जशी स्त्री शक्तीला सपोर्ट केला, स्त्री शक्ती आतमधली जागी केली, तसं तुम्ही पण जागा करून इतिहास रचला। तसं तुम्ही पण थोडं तरी त्यांच्या इतिहासाला थोडं तरी हे करा, जागर व्हा असं मी सांगते। तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा व्हिडिओ जर्नालिस्ट विशाल चव्हाणसह विद्यामृतकार, शहर, मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।